तर आज मी बनवलेली आहे भोपळ्याची अशी छान व चविष्ट भाजी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला रेसिपीला सुरुवात करू. सर्वात अगोदर एक भोपळा घेतलेला आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे व भोपळ्यावरची साल काढून घेऊ. छान चाकूच्या मदतीने भोपळ्याची साल काढून घ्यायची. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा व छान कमेंट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकन ही प्रेस करा व भोपळा कट करून घेऊ. जास्त बारीकही कट करायचा नाही व जास्त मोठाही कट करायचा नाही, मध्यम आकाराचा कट करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता भोपळा कट झालेला आहे. आता सोबतच एक टोमॅटो कट करून घेऊ. कढई ठेवून तेल घालून घेऊ. तेल गरम झाल्यास जिरे व मोहऱ्या घालून घेऊ व कढीपत्ता घालून घेऊ. टोमॅटो घालू. चवीनुसार मीठ घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करू. व लाल तिखट घालू व थोडंसं काळं तिखट घालू व कट केलेला भोपळा घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वरून थोडीशी हळद घालू व शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करू व गरम करून पाणी घालू. 2 वाटे इतकं गरम करून पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने खूप छान होती भाजी. व 10 मिनिट झाकण ठेवून भाजी कमी गॅसवर शिजू देऊ. जास्त फुल गॅस करायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता किती छान भाजी शिजली गेली आहे व एकदम घट्ट झाली आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन ही प्रेस करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.